श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आज मी तुमच्याशी मनापासून एक गोष्ट बोलणार आहे. आजचा विषय असा आहे जो प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी नक्की येतो. मी एवढी भक्ती करतो तरीही माझ्या आयुष्यात अडचणी काय येतात? जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. भक्तांनो, अनेक वेळा आपण असं समजतो की भक्ती सुरू केली की आयुष्य आपोआप सोपं होईल. पण खरं सांगायचं झालं तर भक्ती केली की आयुष्य सोपं होत नाही, पण पवित्र होतं. आणि पवित्र होत असताना परीक्षा येतेच. आता एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. स्वामी समर्थ कधी आपल्या भक्तांची शिक्षा देत नाहीत. कधीच नाही. ते शिक्षा देत नाहीत, ते परीक्षा घेतात. आणि शिक्षा आणि परीक्षा यात खूप मोठा फरक आहे. शिक्षा म्हणजे दोषासाठी दिलेला त्रास, पण परीक्षा आपली ताकद, आपला विश्वास आणि आपलं समर्पण तपासणं. भक्तांनो, स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात कधी अडचणी पाठवतात याचा अर्थ असा नाही की ते आपल्यावर रागावलेले आहेत. याचा अर्थ असा आहे ते आपल्याला आणखीन मजबूत बनवत आहेत. आता मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो. एक भक्त होता. तो रोज स्वामींची पूजा करायचा, नामस्मरण करायचा, उपवास, सेवा सगळं मनापासून करायचा. पण अचानक त्याची नोकरी गेली. तो पूर्णपणे खचला. तो स्वामींना म्हणाला, स्वामी, मी कोणाचं वाईट केलेलं नाही, तरी माझं असं का झालं? काही दिवस गेले, अडचणी अजून वाढल्या, पण त्याने एक गोष्ट सोडली नाही, ती म्हणजे श्रद्धा. आणि काही महिन्यानंतर त्याला अशी संधी मिळाली जी त्याच्या आयुष्यात जुन्या नोकरीपेक्षा खूप चांगली होती. तेव्हा त्याला कळलं, स्वामी जुनी दारं बंद करत होते नवीन दारं उघडण्यासाठी. आता दुसरी कथा ऐका. एक भक्तीन होती. ती खूप आजारी पडायची. औषधं, डॉक्टर, उपचार सगळं करूनही आरोग्य सुधारत नव्हतं. ती थकली होती, मनातून कोसळली होती. कधी कधी तिच्या मनात असंही यायचं, स्वामी खरंच माझ्यासोबत आहेत का? पण प्रत्येक वेळी ती स्वतःला एकच वाक्य म्हणायची, स्वामी, तुम्ही जे देता ते मला मान्य आहे. हळूहळू तिचं मन शांत झालं. आणि भक्तांनो, जेव्हा मन शांत होतं तेव्हा शरीरही बरे होऊ लागते. आता प्रश्न येतो, स्वामी समर्थ परीक्षा का घेतात? मी तुम्हाला 3 खूप महत्त्वाची कारणं सांगतो. पहिलं कारण, आपला विश्वास तपासण्यासाठी. संकट आलं की आपण काय करतो? तक्रार करतो, लोकांशी तुलना करतो का? की म्हणतो, स्वामी, मला तुमचा विश्वास आहे. दुसरं कारण, आपला अहंकार कमी करण्यासाठी. मी करतो, माझ्यामुळं झालं, हे शब्द हळूहळू नाहीसे होतात आणि त्या जागी येते, स्वामी करतात. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण, मोठ्या कृपेसाठी तयार करण्यासाठी. भक्तांनो, मोठी कृपा तयारीशिवाय येत नाही. जसं सोनं अगदी शुद्ध होतं तसंच भक्त परीक्षा शुद्ध होतात. म्हणून लक्षात ठेवा, जर आज तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर त्याचा अर्थ असा नाही की स्वामी दूर आहेत. खरं तर ते तुमच्या जवळ आहेत. आता प्रश्न असा आहे, परीक्षा आली तर भक्तांनो काय करायचं? तर खूप सोपं आहे. तक्रार करायची नाही, राग धरायचा नाही, श्रद्धा सोडायची नाही. फक्त मनात एक वाक्य ठेवायचं, स्वामी, मला कारण नको, मला फक्त तुमच्यावर विश्वास आहे. भक्तांनो, स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच सोडत नाहीत. फक्त पाहतात आपण शेवटपर्यंत त्यांचा हात धरून उभे राहतो का नाही. आज जर तुम्ही कोणत्या तरी संघर्षातून जात असाल, उत्तर शोधत असाल किंवा थकलेले असाल, तरी लक्षात ठेवा, परीक्षा म्हणजे तक्रार नाही, ती कृपेची तयारी आहे. जर आजचा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडा जरी आधार देत असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. कारण हे शब्द फक्त कमेंट नाहीत, हीच खरी भक्ती आहे. श्री स्वामी समर्थ.